राम राम मंडळी, शुभ सकाळ. तर आजची तारीख आहे 9 सप्टेंबर आणि आज आहे आपल्या गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आणि आज आपल्या घरी आहे सत्यनारायण महाराजांची पूजा. तर आत्ता वाजतात सकाळचे 8:30 आणि आपले जे गुरुजी आहेत ते येणार आहेत 9 वाजता पूजेसाठी. तर पहिले तर माफी असावी की दुसऱ्या दिवशीचा मी काही ब्लॉग अपलोड नाही केला आहे, कारण कालच्या दिवशी आमच्या घरी बरीचशी पाहुणे होती, तशीच माझी मित्रमंडळी ही बरीचशी होती काल, तर त्यामुळे मला ब्लॉग बनवताच आला नाही. त्या पाहुणे मंडळी आणि आमचे नातेवाईक यांना घ्यायला जा, सोडायला जा, हे सामान आण, ते सामान आण, पूजेची तयारी चालू होती, तर या सगळ्या घाईगडबडीमध्ये मला व्लॉगच बनवायला मिळाला नाही. तर त्यासाठी माफी असावी, जरा चूक भूल माफ करा. आता जसेच आपले गुरुजी येतील तसेच आपण आपली सत्यनारायणची पूजा सुरू करूयात. तर बघूया आजचा व्लॉग कसा होतोय. पहिले तर आपण आपली पूजा सुरू करूयात आणि त्याच्यानंतर आपला व्लॉग पुढे कंटिन्यू ठेवूया. तर मंडळी, जसे की तुम्ही पाहू शकता आपली सत्यनारायणची पूजा इथे संपन्न झालेली आहे. तर आपल्या सत्यनारायणच्या पूजेला आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला बरीचशी पाहुणी मंडळी आज येतील. तर सर्व पाहुणी मंडळांसाठी आपला जो छोटा सरकार आहे तो तुमच्यासाठी स्पेशल त्याच्या हाताने मोदक बनवतोय. तुम्ही जसं का बघू शकता, माव्याने तो स्वतः मोदक बनवतोय. तिने ऑलरेडी 2 बॉक्स तुमच्यासाठी मोदक बनवलेले आहेत. काय बोलायचंय तुला? कोणासाठी मोदक बनवतोयस? मग त्यांना काय बोलायचंय? तर जसं की तुम्ही ऐकलं, आमच्या छोट्या सरकारांनी पण तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. तर त्याचं मान ठेवून तुम्ही सर्वांनी नक्कीच आमच्या येथे बाप्पाच्या दर्शनाला आणि सत्यनारायण महाराज यांच्या दर्शनाला तुम्ही या. गाइस, आप मुझे इस चैनल पे देख के चौंक गए रहेंगे और चौंकना ही चाहिए, क्योंकि माय नेम इज़ आत्मिक शेट्टी और इस चैनल को मैंने टेक ओवर कर लिया है परमानेंटली. इस चैनल में अभी वेदन के व्लॉग्स नहीं आने वाले, आत्मिक के व्लॉग्स आने वाले. भाई ऐसा अभी धंदा चालू किया है, तुरंत बंद मत कर. तर मित्रांनो, बेटा आपल्या बालपणीच्या भावाला, हा माझा बालपणीचा मित्र नाही, भाऊच आहे माझा. तर याचं नाव जसं की त्यांनी सांगितलं आत्मिक शेट्टी, आणि हा काही चॅनल वगैरे आपला टेक ओव्हर करत नाहीये. भाऊ आलेला आहे आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि सत्यनारायणच्या पूजेला. तर धन्यवाद, तुम्ही आले आणि आमचं चॅनल आम्हाला परत दिल्याबद्दल. पैसे टाका अकाउंटमध्ये. तर आत्मिक आणि माझी मैत्री म्हणजे खूप जुनी आहे. KG पासून आम्ही सोबत आहोत. 20 वर्षापासून आम्ही मित्र आहोत. टचवूड अजून आमची मैत्री तशीच आहे. तर कधीही तुम्ही जर ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर जर तुम्ही प्रवास करत असाल तर आपल्या भावाचं तिथे हॉटेल आहे, हॉटेल रिंकी पॅलेसचे हे एकुलते एक मालक, पप्पा आहे बाबा, फ्युचर मालक, एकुलते एक मालक आपल्या घरी आलेले आहेत. तर तुम्ही कधीही प्रवास करत असाल तर त्या आपल्या हॉटेलला नक्की भेट द्या. खूप असं टेस्टी तुम्हाला डिशेस तिथे भेटतील. तर बरेचशा गोष्टी आता तो बोललेला आहे, पण त्याला अजून काय बोलायचं असलं तर बोलायचं. मी वेदनच्या घरी गणपतीला 1.5 वर्षी येतो आणि ह्या वर्षाचं डेकोरेशन 1 नंबर झालं आहे. त्याला पण सांगितलं 1.5 वर्षी येतो मी, म्हणजे सगळ्या वर्षी कम्पेअर केलं तर ह्या वर्षीचं 1 नंबर आणि एकदम स्टँडर्ड डेकोरेशन झालं आहे. म्हणजे खूप आवडलं मला. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे आल्या पण त्यांनी खूप प्रशंसा केली की मला डेकोरेशन खूप जास्त आवडलं, मूर्ती तुमची खूप जास्त आवडली. तर त्याबद्दल धन्यवाद. आणि अजून एक गोष्ट, आपल्या मित्राला त्याच्या पप्पांनी थार गिफ्ट केलेली आहे, तर त्याबद्दलही त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि तो व्लॉगही लवकरच येईल. त्याचा एक डेडिकेटेड व्लॉग आम्ही नंतर बनवू, कारण त्यांनी खूप असे प्रॅक्टिकल मॉड्स केलेले आहेत थारमध्ये. त्याच्या खूप चांगले मॉड्स केलेले आहेत. त्याबद्दल आपण एक डेडिकेटेड व्हिडिओ नंतर बनवूया. तर आत्ताच तो आलाय, त्याला थोडं रेस्ट करून देऊया. कारण आल्या मी त्याला हातात कॅमेरा दिला आणि बोललो की नाही बाबा, व्लॉग करायचा आपल्याला शूट.
तर आत्ताच तो आल्या, थोडा आम्ही बोलतो आणि त्याच्यानंतर मी जेव्हा त्याला सोडायला जाईन तेव्हा त्याची थार मी तुम्हाला दाखवतो. तर भाई आपले आता घरी चाललेत आणि ही त्यांची थार 566. चला भाऊ, भेटू लवकरच आणि या गाडीवर आपण लवकरच एक ब्लॉग बनवूया. नक्की. ओके, चल नीट जा. बाय. ओके, बाय बाय. आपली मित्रमंडळी आलेली आहे सत्यनारायणच्या पूजेला. हा चेहरा ओळखला का तुम्ही? नमस्कार, जय श्रीराम. जय श्रीराम. आपले गुरुजी ज्यांनी आपली गणपतीची पूजा केली ते इथे उपस्थित आहेत. आणि लास्ट ब्लॉगमध्ये ज्यांचा तुम्ही असा उत्कृष्ट असा रेल्वे स्टेशनचा डेकोरेशन बघितला ते हे आमचे सुजल भाऊ मुंडे. आणि 25 वर्ष झाली ज्यांच्या गणपतीला ते आमचे दर्शन भाऊ जाधव. असे सर्व मंडळी आमची आत्ता इथे आलेले आहेत बघा. तर मंडळी, कसा वाटला ब्लॉग? आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला आहे तर आपल्या ब्लॉगला एक लाईक द्या. कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.